सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून निलेश राणेंची राजकारण संन्यासाची घोषणा आहे की काय असा सवाल पडलेला आहे एका ट्विटमुळे। राजकारणातून बाजूला होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। राजकारणामध्ये मन रमत नसल्याचं निलेश यांचं मत आहे आणि त्यांनी तसं ट्विट केलं आहे। त्यामुळे निलेश राणेंच्या नाराजीचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय। निलेश राणेंच्या ट्विटने आता राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीवर बघू शकताय। निलेश राणे आता राजकारणातून संन्यास घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। त्याचं कारण आहे त्यांनी केलेलं एक ट्विट। राजकारणातून बाजूला होत असल्याची घोषणा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे। राजकारणामध्ये मन रमत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे निलेश राणेंना आता संन्यास घ्यायचा आहे का राजकारणातून, त्यांच्या नाराजीचं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। निलेश राणे हे नाराज आहेत की नेमकं काय आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। निलेश राणेंनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी हे ट्विट केलेलं आहे। तर राजकारणामध्ये मन रमत नाही असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। त्यामुळे त्यांच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, तर राजकारणातून संन्यास घेणार अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। राजकारणामध्ये मन रमत नाही असं मत त्यांनी आपल्या या ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे निलेश राणे नाराज आहेत की इतर काही कारणं आहेत असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। तर निलेश राणे यांच्या या ट्विटनं खळबळ माजलेली आहे आणि याच्यावर आता पुढे नेमकं काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। तर निलेश राणे यांच्या या ट्विटचं कारण काय असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणामध्ये मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं स्पष्टीकरण निलेश राणेंनी दिलेलं आहे। ते भाजपचे नेते आहेत आणि केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र। मागच्या 19-20 वर्षात आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं असंही ते पुढे लिहितायत। कारण नसताना माझ्यासोबत राहिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे असंही त्यांनी लिहिलंय। तर निलेश राणेंचं हे ट्विट आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। निलेश राणे यांना राजकारणातून संन्यास का घ्यायचा आहे असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर जे ट्विट आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे ते सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघितलेलं आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर निलेश राणे यांना राजकारणातून बाजूला का व्हायचं आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय की निलेश राणे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी ट्विटरच्या या ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी तर बोलून दाखवलेली नाहीये ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर निलेश राणेंनी राजकारणामध्ये संन्यासाची घोषणा केली आहे, राजकारणापासून दूर होणार असल्याचं सांगितलंय। बीजेपीमध्ये खूप प्रेम भेटलं आणि बीजेपी सारख्या एका उत्तम संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान समजतो असं ट्विट त्यांनी केलं आहे। मी एक लहान माणूस आहे पण राजकारणामध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले असंही ट्विटमध्ये ते पुढे म्हणतायत। तर निलेश राणेंचं हे ट्विट ज्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे। आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन, निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिलेला नाही असंही त्यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता राजकारणातून बाजूला होत असल्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून निलेश राणेंनी केलेली आहे आणि त्यामुळे आता एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। तर निलेश राणे यांना राजकारणातून का बाजूला व्हायचं आहे असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मागील काही दिवसांपासून निलेश राणे हे मीडिया समोर जास्त दिसत नव्हते आणि त्यानंतर आता त्यांचं हे जे ट्विट आलेलं आहे त्यामुळे खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, ते नाराज आहेत की खरंच त्यांना राजकारणामध्ये रस नाहीये असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण राजकारणामध्ये आता मन रमत नसल्याचं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे असा सवाल सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान याच्यावर राणे कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया येणार का तेही पाहावं लागेल। दरम्यान याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मुनगंटीवार सर, भाजपचे एक महत्त्वाचे नेते निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यासाची घोषणा केली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला याच्याबद्दलची माहिती नाही। त्यांनी ट्विट केलं, जेव्हा त्यांनी ट्विट केलं राजकारणात रस नाही असं आता मला सांगण्यात आलं, तर याची माहिती तर श्री राणे साहेबच चांगल्या पद्धतीने देऊ शकेल। हा, एक कधी कधी वाटतं, आपण महाभारताच्या हे युद्धात बघितलं असेल, जेव्हा सत्य असत्य धर्म अधर्माचं युद्ध सुरू होतं आणि
अधर्म आणि असत्य कथन करणाऱ्यांची संख्या वाढते, त्यांचा प्रभाव वाढतो, तेव्हा अर्जुनाच्याही मनात अशी भूमिका येते की मग मी काय करू. कधी कधी राजकारणामध्ये आजचं जे राजकारण आहे, ज्या पद्धतीने सत्तांध लोक देशभक्तीच्या ऐवजी परिवार भक्तीमध्ये लीन झाले आहे, आणि अशा प्रसंगात आमदार राणे हे नेहमीच या युद्धामध्ये एक देशभक्तीची बाजू घेऊन लढत असताना कधी कधी असं माणसाच्या मनामध्ये वैराग्य येत असतं, पण ते वैराग्य स्थायी स्वरूपामध्ये नसतं. शेवटी सत्याचा विजय होतो. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता, हा भाव असतो. कधी कधी राजकारणामध्ये त्यांच्याच मनात काय, अनेकांना असं वाटतं कधी कधी की शेवटी या युगामधलं राजकारण हे मुद्द्याचं राजकारण राहिलं नाही, आता गुद्द्यांचं राजकारण झालं. व्यक्तिगत टीका करायच्या, निकनेमनी मुद्दाम करायचा, आपले टूल किटचा भाग म्हणून आपण पैसे देऊन कॉमेंट करणारी, टीका करणारी यादी लावायची. आणि तुम्हालाही माहिती आहे आता चीन सुद्धा या देशामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणावर फंडिंग करताय, आणि या दृष्ट बुद्धीनी, विचित्र बुद्धीनी वागणाऱ्या लोकांकडून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये देशाची वाट लागेल अशा पद्धतीने जे सुरू झालं, कधी कधी चांगल्या लोकांना यातून हतबलता असल्यासारखं वाटतं, पण ती क्षणिक असते आणि त्या क्षणिक यातून तो निघतो आणि पुन्हा एकदा युद्धाच्या मैदानात जय भवानी जय शिवाजी म्हणत पुढे येतो. निश्चितच. मुनगंटीवार सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आशाही व्यक्त केलेली आहे की ते पुन्हा परत येतील. दरम्यान यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सुषमाताई, निलेश राणे यांनी घोषणा केलेली आहे राजकारणातून संन्यास घेण्याची, तुमची काय प्रतिक्रिया? विजयादशमीच्या मुहूर्तावर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे आणि आजच्या दिवशी राजकारणातून संन्यास घेत आहे असं राणेंनी सांगावं, त्यांनी तो विचारपूर्वक घेतलेला निर्णय असेल. पण काहीही असो, आपण त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी, मग ते आध्यात्मिक किंवा अजून काही वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना व्यतीत करायचं असेल, त्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. निश्चितच. सुषमाताई, पण एक प्रश्न हाही उपस्थित होतो की त्या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये राणे विरुद्ध शिंदे गट यांच्यामध्ये सारं काही आलबेल नव्हतं असंही म्हटलं जात होतं, अशी चर्चा सुरू होती. आणि त्याच ठिकाणावरून आता ही जी प्रतिक्रिया आहे निलेश राणेंची येते, त्यांनी एक मत आपलं व्यक्त केलं आहे संन्यासाविषयीचं. काय आहे, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, फाटण्यापेक्षा न धुतलेला बरा आणि भांडण्यापेक्षा आबोला बरा. ज्या पद्धतीने शिंदे राणे यांच्यातला तो संघर्ष आहे, त्या संघर्षातनं वाट काढायची असेल आणि मुळात भाजपाची आबरू वाचवायची असेल तर आपणच त्यागवृत्ती दाखवली पाहिजे. हे निलेश राणेंचं समंजसपणाचं धोरण असावं आणि त्यामुळे तो त्या संघर्षाला कुठेतरी वाट मोकळी करून देण्यासाठी आणि भाजपाची कोंडी फोडण्यासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा. यातनं असंही असू शकतं की ही जागा आम्ही सोडतोय तर कदाचित त्या मोबदल्यामध्ये शिंदे गटाची अजून एखादी वेगळी जागा भाजपा त्यावर दावा करू शकते, मग कदाचित ती कल्याणची प्रीतम शिंदेची पण जागा असू शकते. निश्चितच. सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान भाजपचे अतुल भातखळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया घेऊयात. भातखळकर सर, निलेश राणे महत्वाचे नेते भाजपचे आणि त्यांनी आता राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम लोकशाही चॅनलला आणि त्यांच्या सर्व दर्शकांना आजच्या दसऱ्याच्या शुभमुहूर्ताच्या मी शुभेच्छा देतो. निलेश राणेंचं ट्विट आत्ताच तुमच्या बातमीमुळे माझ्या याच्यासमोर आलेलं आहे. या संदर्भात आमच्या पक्षाचे नक्की यातलं काय आहे मला काहीच कल्पना नाहीये. आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत राज्यातले ते निश्चित निलेश राणेंशी या संदर्भात बोलतील आणि त्याच्या पुढची ज्या काही गोष्टी असतील त्या घडल्या जातील. निश्चितच.
भातखळकर सर, पण एक शंकाही या ठिकाणी व्यक्त केली जाते. आताच सुषमा अंधारे ताई बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं की त्यागाची, कारण त्या ज्या लोकसभेसाठी शिंदे आग्रही आहे, शिंदे गट आग्रही आहे आणि तिथंच राणे सुद्धा आग्रही असल्याचं दिसतंय. त्यामुळे एक संघर्ष असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळेच निलेश राणेंनी कदाचित हा त्याग केला असावा, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. सुषमा अंधारेंविषयी मला फार काही बोलायची इच्छा नाही. आजच्या चांगल्या दिवशी पहिला मुद्दा आहे. आणि जागा वाटपांचे जे काही मुद्दे आहेत ते आमची काही महाविकास आघाडीसारखी भांडणं नाही आहेत. आज उठतात, प्रकाश आंबेडकर पवारांना भेटतात, आदल्या दिवशी वाटेल त्या भाषेत त्यांच्याविषयी बोललं जातं. उद्धव ठाकरे शरद पवारांविषयी काय बोलायचे हे आपण पाहिलेलं आहे. आता आघाडीत असताना एकमेकांवर कशी टीका करतात, संजय राऊत कशी टीका करतात. आमची ही युती आहे, महायुती आहे. जागा वाटपाचा मुद्दा, कोणी कुठली जागा लढवणार हा आमच्या दृष्टीने महत्वाचा नसून आमच्या दृष्टीने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने देशाचे पंतप्रधान करणं हे आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, आमदारांचं, खासदारांचं ध्येय आहे. कारण मोदीजींनी विकासाची एक नवीन दिशा या देशाला दिलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा जागा वाटपाची आवश्यकता असेल, चर्चेची आवश्यकता असेल, तेव्हा राज्यातले आमचे तिन्ही प्रमुख नेते आपापसात बसतील आणि अर्ध्या तासात या संदर्भातलं जागा वाटप पूर्ण होईल, एवढी तुम्ही खात्री बाळगा. निश्चितच भातखळकर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तुमचं म्हणणं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. दरम्यान आता निलेश राणे यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न केले जातात का आणि त्या प्रयत्नांना यश येणार का? पुन्हा एकदा निलेश राणे हे राजकारणामध्ये सक्रिय होणार का, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण निलेश राणे यांनी हे जे ट्विट केलं आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. ते कणकवली लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा त्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुद्धा सुरू होती शिंदे गट आणि भाजपमध्ये. त्यामुळेच तर त्यांनी हे पाऊल उचललेलं नाहीये ना, त्यामुळेच तर त्यांनी माघार घेतलेली नाहीये ना राजकारणातून, असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान आता राणे कुटुंबियांकडून याच्यावर काही प्रतिक्रिया येते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, निलेश राणे जे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत आणि खासदार सुद्धा राहिलेले आहेत, त्यांनी आता राजकारणामधून आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केलेली आहे, निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, ते नाराज तर नाहीयेत ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. निलेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट केलंय, त्यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. निलेश राणे यांनी ट्विट केलं होतं आणि निलेश राणेंनी राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर राजकारणामध्ये आता मन रमत नाही, असं निलेश राणे यांनी ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तर निवडणूक लढण्यामध्ये आता आपल्याला रस राहिला नसल्याचंही निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे. निलेश राणेंनी राजकारण मधून निवृत्तीची घोषणा का केली, यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल? निलेश राणेंनी एक ट्विट केलेलं आहे आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं एक प्रकारे जाहीर केलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं कळतंय. काय अपडेट्स? निश्चितच, कारण याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला कोकणात दौऱ्यावर पाहायला मिळाले. 2 दिवसापूर्वीच रत्नागिरीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गेलेले होते. यावेळी त्यांनी उदय सामंत जे उद्योगमंत्री त्यांच्याशी चर्चा केली आणि एकंदरीत या जागेवरती जर आपण पाहिलं मालवणच्या, तर उदय सामंत यांचे बंधू आहेत की जे भैया सामंत ज्यांना ओळखलं जातं, ते दावा ठाकून आहेत आणि सातत्याने उदय सामंतांकडून जी वक्तव्य केली जात होती, दुसरीकडे नितेश राणेंकडून वक्तव्य केलं जातं की ही जागा भाजपसाठी आहे. कारण ज्या प्रकारे मतांचं राजकारण पाहिलं तर 6 लाखांच्या फरकाने भाजप या ठिकाणी निवडून येऊ शकतं. मात्र 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर जातात आणि त्यानंतर अचानक 2 दिवसानंतर निलेश राणे जे पूर्वीपासून या मतदारसंघामध्ये तयारी करताना पाहिलेले होते, गणेशोत्सवामध्ये स्वतः त्यांनी मोदी एक्सप्रेस म्हणून ज्या विशेष ट्रेन सोडलेल्या होत्या कोकणातील रहिवाशांसाठी आणि याशिवाय दहीहंडीमध्ये सुद्धा एक मोठा इव्हेंट निलेश राणे यांनी केलेला होता. आणि इतकी सगळी तयारी होत असताना, वेगवेगळ्या बैठका सुरू असताना आज अचानक त्यांनी एक ट्विट केलेला आहे आणि या ट्विटबद्दल त्यांना माहिती विचारली असता त्यांचा फोन आता बंद येत आहे. दुसरीकडे राणे कुटुंबियाकडून अद्यापही या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे नेमकं
त्यांचा निवृत्तीचं कारण काय आणि एवढी जोरदार तयारी सुरू असताना निश्चितच. अशा प्रकारे शाब्दिक युद्ध चालू असताना कुठेतरी त्यागाची भूमिका राणेंनी घेतली का असाच प्रश्न आता उपस्थित केला जातो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही राज्यातील वरिष्ठ नेते आता निलेश राणे यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत का हे पाहावं लागेल। निश्चितच. या जागेवरती भाजप पूर्णपणे माघार घेत आता शिंदे गटाला ही जागा देत आहे आणि याचा फटका कुठेतरी मोठा भाजपला बसणार आहे हेच आता सध्या तरी दिसत आहे। अगदी बरोबर आहे चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। तर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणेंनीच राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे। निलेश राणेंनी या संदर्भात एक ट्विट केलंय, त्यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे। निलेश राणेंनी राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याचं जाहीर केलेलं आहे। राजकारणामध्ये आता मन रमत नाही असं ट्विट त्यांनी केलं आहे। तर एक पोस्ट सुद्धा त्यांची आता चर्चेत आली आहे। निवडणूक लढण्यामध्ये आता आपल्याला रस राहिलेला नाही असं ते म्हणतायत। निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा का केली यावरून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर शिवसेनेनेही रत्नागिरी सिंधुदुर्ग निलेश राणेंची जागा मागितलेली होती। शिवसेनेनेही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळेच तर निलेश राणेंनी राजकारणातून संन्यासाची घोषणा केलेली नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ट्विटमध्ये नेमकं ते काय म्हणतायत आपण बघूयात। मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणामध्ये मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं ट्विट त्यांनी केलं आहे। तर मागच्या 19-20 वर्षात आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं। कारण नसताना माझ्यासोबत राहिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या उत्तम संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान समजतो। मी एक लहान माणूस आहे पण राजकारणामध्ये खूप काही शिकायला मिळालं। काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले काही सहकारी। तर आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन। निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिलेला नाही असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। टीका करणारे टीका करतील पण जिथं मनाला पटत नाही तिथं वेळ स्वतःचा आणि इतरांचा बाया घालवणं मला पटत नाही असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। कळत न कळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असंही ते पुढे लिहित आहेत। तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा, जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे।